नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्हीही विचार करताय की स्वामी सेवा करावी किंवा स्वामी सेवेकरी बनावं. तर स्वामी सेवेकरी कसं बनावं आणि स्वामी सेवेकरी म्हणजे काय, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मैत्रिणींनो, जर तुम्हालाही स्वामी सेवेकरी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला निश्चितच कळेल की सेवेकरी म्हणजे नेमकं कोण असतं ते. चला तर मग व्हिडिओला मैत्रिणींनो सुरुवात करूया. बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात असा विचार सुरू होता की यावर आपण एखादा व्हिडिओ बनवावा. जास्त नाही, थोडं पण अचूक, तोच हा एक छोटासा प्रयत्न आहे असं समजा. खरं तर स्वामी सेवेकऱ्यांबद्दल काही सांगावं एवढी माझी पात्रता नाही आहे. कारण मैत्रिणींनो, सेवेकरी म्हणून घेणं ह्या लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे सेवेकरी नेमके कोण आहेत? तर जे रोज केंद्रामध्ये येऊन महाराजांची सेवा करतात, तसंच जे रोज नीतिबद्ध पद्धतीने केंद्रात येऊन लोकांना मार्गदर्शन करतात. सकाळच्या काकड आरतीपासून षोडोपचार पूजा, नैवेद्य दाखवणे, रोज केंद्रात येऊन झाडू लावणे, ओटा पुसणे, स्वामींचा फोटो पुसून त्याची सेवा करणं, तसंच गंध अक्षदा लावून नमस्कार करून मग पुढच्या कामाला जाणं, लोकांना त्यांच्या प्रश्नांवर सेवा सांगणं, तसंच दर अमावस्याला हवन करून घेऊन त्यांचा आशीर्वाद इतर लोकांना मिळवून देणं आणि असं बरंच काही. तर मैत्रिणींनो, या लोकांची सेवा अगदी लहान सहान कामांपासून सुरू होते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सेवेकरी जे आहेत ना, या सगळ्या गोष्टी मिळवून घेण्यासाठी आतुरलेले असतात बघा. मला, कधी तुला, किंवा मला कधी. खरं तर हे सगळं करून त्यांना भौतिक सुख मिळत नाही आणि मिळतं हा प्रश्न यापासून वेगळा आहे. पण त्यांना समाधान मात्र 100% मिळत असेल, याबद्दल शंकाच नाही मैत्रिणींनो. हाडामासांचे कट्टर सेवेकरी म्हणून घेणाऱ्या या सेवेकरी लोकांना अध्यात्म आणि धार्मिक या शब्दांमधला फरक समजू लागत असेल कदाचित. कट्टर धार्मिक न होता आध्यात्मिक होऊन परमार्थ करून घेण्यामध्ये या लोकांचा हात कोणीही धरू शकत नाही. खरं तर पूर्वपुण्याई असल्याशिवाय आपण स्वामी सेवेकरी होणं अशक्य आहे. कारण त्यांच्या दरबारात जाऊन काहीतरी त्यांच्यासाठी निस्वार्थ पद्धतीने करायला पुण्यसंचयन असायलाच लागतो. म्हणून कदाचित सगळ्यांना हे शक्य होत नाही आणि म्हणून अशा लोकांच्या सोबत असणं म्हणजे काही साधारण आणि छोटी गोष्ट नाही आहे. कधी अनुभवायचं असेल ना, तर स्वामींची आरती सुरू असताना बघा, यांचा स्वर, आवाज आणि भाव हा जगावेगळा असतो. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही जर स्वामी सेवेकरी व्हायचं असेल तर तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा करायला सुरुवात करायची आहे. तर ती कशी करायची ते आपण आज पाहूयात. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात मोठी प्रिय सेवा ती म्हणजे नित्यसेवा होय मैत्रिणींनो. क्रमशः श्री स्वामी समर्थ सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, तसंच 1 माळ श्री गायत्री मंत्र आपल्याला दररोज करायचा असतो मैत्रिणींनो. माळ ही स्वतःची असावी. आता आपण स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ सर्वप्रथम आणायचा आहे मठामधून, केंद्रामधून, आणि त्याचे क्रमशः 3 म्हणजे 1, 2, 3 असे 3 अध्याय आज वाचले तर उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9 अशा क्रमाने आपण दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता यासाठी काही नियम आहेत मैत्रिणींनो. ते नियम म्हणजे जी आपण जपासाठी माळ वापरणार आहोत ती माळ आपली स्वतःची असावी. तसंच आपण सेवेसाठी वापरत असलेले ग्रंथ हे पण आपले स्वतःचे असावेत. तसंच सेवेमध्ये आसन खूप महत्त्वाचं असतं बघा. आता कुठल्याही सेवेत आसनाचं महत्त्व काय आहे आणि ते घेतलं नाही तर काय होईल हे तुम्हाला मी सांगते.
सेवेला आसन हे लोकरीचं, दर्भाचं आणि गोमय आसनात वापरणं खूप जास्त चांगलं असतं. आसन म्हणजे अतिशय पवित्र वस्तू, त्याची अवहेलना कधीही करू नका. पायाने तुडवू नका. आपली किंवा दुसऱ्याची असू दे, कोणाचंही आसन आपण पायाने तुडवायचं नाही. सेवेतून भेटलेली ऊर्जा ही आपल्यात सामावून घेण्यासाठी आसन महत्त्वाचं असतं. आसन का महत्त्वाचं असतं तर आपल्यामध्ये ती ऊर्जा जी मिळणार आहे, आपण जी सेवा करणार आहोत ती ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी आपल्याला या आसनाचं खूप स्थान आपल्याला दिसून येईल. तर आसन हे स्वतःचं असावं, दुसऱ्यांचं वापरू नये. त्यामुळे काय होतं तर सेवेमध्ये आपल्या नकारात्मकता वाढू शकते. आसनावर बसताना आपण कसं बसायचं आहे बघा. आसनावर बसताना आपण प्रथम गुडघे टेकून नमस्कार करायचा आणि मग त्यावर आपण बसायचं आहे. आता आसन हे नेहमी दूषित होणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. अन्यथा ते धुवून वापरायचं आहे आपण. नित्यसेवेमुळे सेवेची प्रत्येकाची आभा तयार होत असते आणि ती आपलं संरक्षण करत असते. म्हणून प्रत्येक स्वामी सेवेकरांनी नित्यसेवा करायला विसरायचं नाही. नित्यसेवा ही व्हायलाच पाहिजे. मग तुम्ही आता सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी कोणत्याही वेळेला ही स्वामींची नित्यसेवा तुम्ही करू शकता. स्वामींची सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही नियमांची, बाकीच्या कोणत्याही नियमांची, कोणत्याही जाती धर्माची अट अशी काहीही नसते. कोणत्याही जाती धर्माचे लोक ही स्वामींची सेवा करू शकतात आणि स्वामी सेवेकरीसुद्धा होऊ शकतात. तर तुम्हालाही स्वामी सेवेकरी व्हायचं असेल तर तुम्हीसुद्धा एकदा अक्कलकोटला जरूर जाऊन भेट देऊ शकता. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आले असतील ते प्रश्न सुटण्यास मार्ग मिळेल आणि तुम्हाला नक्कीच कळेल की आपण स्वामी सेवा करत आहोत तर ती कशा प्रकारे करायला हवी आणि आपल्याला स्वामी सेवेचं फळ कशा प्रकारे मिळून जातं नकळत हे सुद्धा तुम्हाला नक्की समजून येईल. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.